हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण शेवटपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या बिना भाजणीच्या आणि कमी तेलकट अशा चकलीची रेसिपी बघणार आहोत। गौराई स्पेशल रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता आपल्या चकल्यांना किती छान काटे आले, किती कुरकुरीत झाल्यात आणि अजिबात तेल लागत नाही हाताला। तुम्ही बघू शकताय, नक्की ट्राय करून बघा। ही चकली बनवण्यासाठी मी एका कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मी 1 बाउल पोहे घेतली आहे। हे नेहमी आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत। हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान भाजून घ्यायचे, म्हणजे याची पावडर पटकन होईल आणि बारीक होईल। 2 ते 3 मिनिटे भाजून घेतल्यानंतर हे पोहे आपण काढून घेऊया। आता आपण डाळवं भाजून घेणार आहोत। अर्धा बाउल डाळवं घेतलेलं आहे मी। हे भाजलेलंच असतं, पण हे पण आपण थोडंसं गरम करून घेतलं म्हणजे याची चांगली बारीक पावडर तयार होते। 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर याचा जरा सुवास यायला लागतो आणि मग हे आपण काढून घ्यायचे, रंग बदलू द्यायचा नाहीये। पोहे आणि डाळवं दोन्ही थंड झाल्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ते बारीक करून घेणार आहोत। त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची। हे दोन्ही तुम्ही न भाजता घेतलं तरी चालेल, पण भाजून घेतल्यामुळे छान बारीक पावडर तयार होते। मस्त बारीक पावडर तयार झाली आहे। आता ही आपण चाळून घेऊया, म्हणजे याच्यात जर एखादा मोठा कण राहिला असेल तर तो निघून जाईल। मी एका ताटामध्ये एक चाळणी घेते आणि त्याच्यात ही पावडर घालते आणि चाळून घेते। काही मोठे कण राहिले ते आपण काढून टाकून देणार आहोत। आता याच चाळणीने मी या पिठामध्ये 1.5 बाउल तांदळाचं पीठ घेणार आहे, ते पण चाळून घ्यायचंय। हे विकतचं तांदळाचं पीठ आहे, तुम्ही घरी बनवलेलं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। 1.5 बाउल घेते मी, 1 बाउल घेतलाय आणि आता अर्धा बाउल घेते। आपल्या चकलीसाठीचं पीठ तयार झालंय। आता याच्यात आपण काही मसाले घालणार आहोत। तीळ घेतलेत मी, 1.5 चमचा तीळ घालतेय। मीठ घालायचंय, 1 चमचा मीठ घालतेय मी। धना पावडर घालायची 1 चमचा। जिरे पावडर घालायची 1 चमचा। दोन चिमूट हिंग घालतेय मी। हळद पावडर घालायची अर्धा चमचा। आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची। मी ओवा घालते हातावरती थोडासा क्रश करून। हे सगळे जिन्नस आता छान मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला भाजणीची चकली बनवायची असेल तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघू शकता। हे सगळं छान मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आता 3 चमचे कडकडीत गरम केलेले तेल मी घालतेय। या इन्स्टंट चकल्या आहेत, खूप छान पटकन बनतात आणि रंगही छान येतो, चवीलाही खूप छान होतात या, आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात। तेल चांगलं चोळून घ्यायचं या पिठाला।
मूड बनली की समजायचं आपलं तेलाचं मोहन बरोबर आहे. आपल्या पिठाची छान मूड बनते. आता या 3 बाउल पिठासाठी हे 3 बाउल पीठ तयार झाले आपलं. याच्यासाठी मी 2.5 बाउल पाणी गरम करून घेतलेलं आहे. चांगलं उकळून घेतलंय पाणी आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालतेय. पीठ आणि पाणी छान मिक्स करायचंय आपल्याला. पीठ आणि पाणी छान मिक्स करून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचंय. वीस मिनिटं झाली आहेत. आता हे आपण मिक्स करूयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि मळून घ्यायचंय आता हाताने. थोडंसं कोमट असतानाच हे मळून घ्यायचंय आपल्याला. जर लागलं तरच थोडंसं पाणी शिंपडायचंय, नाहीतर पाणी नाही घालायचं बिलकुल. खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असा याचा गोळा मळून घ्यायचा आपल्याला छान. थोडासा पाण्याचा हात लावून छान पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण चकल्या करायला घेऊ. मी सोऱ्या घेतलाय, त्याला चकलीची ताटली लावली आहे आणि तो ग्रीस करून घेते तेलाने. आता याच्यामध्ये बसेल इतकं पीठ घालायचं आपल्याला. आणि याच्या चकल्या करून घ्यायच्या. आपलं पीठ व्यवस्थित झालंय, त्याच्यामुळे बघू शकता आपल्या चकल्यांना छान काटे येत आहेत. 2 ते 3 वेड्याच्या चकल्या करायच्या आणि शेवटचं आणि पहिलं टोक आहे ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचं. मी तेल गरम करायला ठेवलंय. 4-5 चकल्या करून घ्यायच्या आणि तुमच्या कढईत बसतील तितक्या तळायच्या आणि त्या तळत असताना दुसऱ्या 4-5 चकल्या तयार करायच्या. या प्रमाणामध्ये मीडियम साईजच्या 40 ते 42 चकल्या होतात. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम हीट वरती करायचं आणि मग मंद आचेवरती या चकल्या तळून घ्यायच्या. म्हणजे त्या छान आतपर्यंत तळल्या जातात आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. फास्ट गॅसवर जर आपण चकल्या तळल्या तर वरतून कलर येईल, पण नंतर त्या मऊ पडतील. मंद गॅसवरती एका बाजूने 4 ते 5 मिनिटं तळून घ्यायच्यात आणि मग दुसऱ्या बाजूने 4 ते 5 मिनिटं तळून घ्यायच्यात. आपण चकल्या तेलात सोडल्या तेव्हा खूप बुडबुडे येत होते. आता बुडबुडे खूप कमी झाले. असं झालं की समजायचं की आपल्या चकल्या छान तळून झालेल्या आहेत. आणि रंगही बघा तुम्ही छान दिसतोय आपल्या चकलीचा. थोड्या लाईट कलरवरतीच काढायच्या काढताना, कारण त्या जशा थंड होतील तशा डार्क होतात, कारण कुकिंग प्रोसेस चालूच असते चकली तळण्याची. आता मी बाकीच्या चकल्या पण तळून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.